VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. श्रोते हो, विनीता पिंपळखरे उपाध्येचा आपल्याला सप्रेम नमस्कार. अमृत वर्षा म्हणजे अनोख्या दिव्य अनुभवांची वर्षाच आपल्यावर होते, नाही का? कधी हा कार्यक्रम सुरू होणार आणि कधी आम्हाला दिव्य अनुभव ऐकायला मिळणार, अशी अनेक श्रोत्यांकडनं आम्हाला प्रतिक्रिया मिळाली आहे. मिलिंद दादा नमस्कार. नमस्कार दादा, तुम्हाला देवी देवतांची जी दर्शनं झाली त्याबद्दलचे अनुभव आम्हाला ऐकायला आवडतील. असाच एक अनुभव मला आला, तो फार कल्पनेच्या पलीकडचा आहे. मी घरामध्येच साधनेला बसलो होतो आणि अचानक मला कुंकवाचा वास यायला लागला. कुंकवाचा घमघमाट असतो ना, वास नाही. कुंकुम जर उधळलं असेल, खरं कुंकुम, ते केमिकल वालं नाही, खरं कुंकुम जेव्हा हवेत उधळलं जातं किंवा त्याचा सडा टाकला जातो तर त्याचा जो एक सुंदर वास असतो तसा मला वास आला. आणि मला दिसलं की लक्ष्मी आलेली आहे आणि चक्क अशीच की केस लांब, सुवर्ण मुकुट डोक्यावरती, लाल रंगाची साडी हिरव्या काठांची आणि हातामध्ये त्रिशूळ होता तिच्या. कारण लक्ष्मीच्या खरं त्रिशूळ नसतो, पण त्रिशूळ होता तिच्या आणि सगळे अलंकारांनी लगडलेली चमचम चमचम आणि तिच्या आतून प्रकाश येतो असा. आणि माझ्या समोर ती नृत्य करते. ते जे त्रिशूळ होतं ते घेऊन ती नृत्य करते हे मला डोळ्यांनी दिसत होतं, अगदी व्यवस्थित फील होत होतं. आणि करता करता तिने तिचा उजवा पाय उचलला आणि माझ्या डाव्या मांडीवर असा ठेवला. आणि ती जी महिषासुरा मर्दिनीची जी ऍक्शन आहे तशा ऍक्शन सारखी तिने तो त्रिशूळ हातात उचलून तो वरती उचलला आणि नंतर माझ्या कपाळावरती त्रिशूळाचे 3 टोक आहेत ती अशी रोवली आणि हसली ती आणि तशीच बघत राहिली डोळ्यांनी. आणि तिथे प्रचंड अग्नी पेटल्यासारखं बराच वेळ झालं मला. आणि मग ते त्रिशूळ काही वेळाने तिने काढून घेतला, डोक्यावर हात ठेवला आणि मग वळली आणि अदृश्य झाली. ती वळली गिरकी घेऊन, कारण तिचे जसं केस मला असे समोर दिसतात, पूर्ण असे आता सुद्धा दिसतात की ते असे गोल फिरले आणि तेवढ्यातच ती फेड आउट होतं ना, अदृश्य तशी झाली. मी काहीच एक्सपेक्ट करत नव्हतो, त्यामुळे माझ्यासाठी हा पण एक शॉकच होता की एकदम ही आली. आणि देवीचं दर्शन वगैरे ही संकल्पनाच माझ्या डोक्यात कधी आली नाही की मला देवांचं दर्शन व्हावं, काहीच नाही. नाथांनी कृपा करावी, त्यांनी दर्शन द्यावं, याच्या पलीकडे काही अशी अपेक्षा कशाचीच नव्हती. आणि 5 मिनिटं झाले मी त्या शॉकमधनं बाहेर येतो, तोपर्यंत एक अजस्त्र माणूस हातामध्ये परशू घेतलेला माझ्या समोर आला. दाढी असलेला, जटा उघड्या ठेवलेल्या, धोतर नेसलेलं, उघडा, गळ्यामध्ये जानवं आणि रुद्राक्षाची माळ आणि त्रिपुंड सारखं लावलेलं, गंध आणि त्रिपुंड असं लावलेलं आणि अत्यंत तेजस्वी होता आणि माझ्या समोर आला. मी तर या शॉक मधनं हा तरी प्लेझंट शॉक होतं, सरप्राईज होतं ते आधीचं. हे म्हणजे रौद्र रूप असतं ना, तेजस्वी पण अनबेरेबल, ते जे तेज असतं ना तसा तो होता. आणि मी हलू शकतच नाहीये, माझं शरीर पूर्णपणे जाम झालेलं आहे. फक्त डोळे उघडू शकतोय आणि बघू शकतोय किंवा त्यांनी मिटवले की डोळे मिटतात. आणि मला दिसतंय की त्यांनी परशू उचलला. म्हटलं आता मुंडकं गेलं बहुतेक आपलं. तर मी 1 सेकंदासाठी घाबरलो, पण त्यांनी माझ्या कंठ जिथे सुरू होतो खालनं तिथून ते माझं नाभीपर्यंतचं सगळं पोट आहे ते परशुनी फाडलं. म्हणजे नाथांनी केलं तसं ऑपरेशन सारखं काहीतरी त्यांनी केलं. आणि जसं लिक्विड गोल्ड असतं ना, सोन्याचा रस, तसा त्यांनी त्या परशूच्या ह्याच्यातनं माझ्या अंगामध्ये सगळा भरला. आणि मग परशुनीच पुन्हा ते क्लोज करून टाकलं. बापरे. आणि झालं, अदृश्य झाला. ज्या आध्यात्मिक व्यक्तींचा मी मध्ये उल्लेख केला, दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे गेल्यानंतर ते मला असं म्हणाले की काल साक्षात माता आली, म्हणजे आई आली, तुला दर्शन दिलं, त्रिशूळाने तुझ्या 3rd आय वरती प्रोसेस केलं आणि चक्क परशुरामांनी येऊन तुझं छाती आणि पोट फाडून त्याच्यात सुवर्ण रस भरला. मला जेलसी होतीये की मला असा अनुभव कधी आला नाही आणि हा तुला कसा काय दिला. म्हटलं मी काही मागितलं नव्हता, कारण मला ह्याची काही माहितीच नव्हती आणि असं काही घडेल असं मी इमॅजिनही करू शकत नाही. पण त्यांना ते कळलं होतं, दिसलं होतं. आणि त्यांनी सांगितले मला प्रभू रामाने येऊन माझे मुंडी तोड ही प्रोसेस केलेली आहे.
पण परशुरामाने येऊन हा सुवर्ण रस तुझ्यात भरणे ही प्रोसेस इतकी अद्भुत आहे, ती कशी काय तुला मिळाली, आश्चर्य आहे. पण म्हणजे अध्यात्माच्या प्रवासात अशा गोष्टी घडत असतात का? देवता येऊन तुम्हाला हो. ऑपरेट करतात आपल्या हो, भाषेत हो. आपण म्हणूया. हो. त्यांना कामाला लावायचं असतं आम्हाला. तर मग आमच्यात फ्युएल भरल्याशिवाय आम्ही लोकांपर्यंत, साधकांपर्यंत ते कसं पोहोचवणार अशी त्यांना चिंता वाटत असेल. त्यामुळे हा सगळा प्रवास घडतो. आता हा काही आपण ठरवून किंवा कुठे मी वाचलेला पण नाही, त्यामुळे मला अशी अपेक्षाच नव्हती की काय होईल. असे अजून बरेच प्रसंग सांगता येतील. एकदा आम्ही रेकॉर्डिंग करत होतो माझ्या स्टुडिओमध्ये आणि वृषालीताई समोर काहीतरी वाचत होत्या. ते गृहस्थ जे होते ते, आणि आम्ही सगळे बसले होतो आणि ट्रान्समध्येच गेलो. वृषालीताई वाचत होत्या आणि त्यांच्या आवाजाने, व्हायब्रेशननी आम्ही सगळे ट्रान्समध्ये गेलो. आणि मला एक इतके अचानक, मागे डोंगर, मोठं मैदान आणि पुढे एक छोटासा वृक्ष आणि बाकी काही नाही, आणि अचानक माझ्या उजवीकडून डावीकडे त्या वृक्षाच्या ठिकाणी एक ऋषी चालत आले आणि हातामध्ये त्यांच्या दंड होता आणि वेगळाच त्यांचा पेहराव होता. पांढऱ्या रंगाचंच घातलेलं होतं त्यांनी शरीरावरती आणि त्यांचे केस पण पांढरे होते. त्याची त्यांनी वरती जटा बांधलेली होती. हलकीशी दाढी होती. ना तरुण होते ना वयस्कर होते, वेगळ्याच वयोगटातले होते, जे आपल्या भौतिक वयोगटात बसत नाहीत. आणि मी त्यांच्याकडे बघतोय, ते माझ्याकडे बघतात. मी त्यांच्याकडे बघतोय आणि म्हटलं, अरे कौंडिण्य ऋषी, तुम्हाला मी शतशः नमन करतो. त्या क्षणी ते अचानक दचकले. त्यांनी ज्या बाजूनी ते आले होते तिकडे बघितलं आणि एकदम अंतर्धान पावले. तर मला कळे ना की काय असं माझ्याकडनं चूक झाली का, की मी त्यांना नमस्कार करतोय, ते माझ्याकडे प्रेमाने बघतायत हसून, आणि अजिबात घाई गडबड नव्हती. ते उभे होते आणि डोळे आम्ही उघडले. ते गृहस्थ, जे आध्यात्मिक गृहस्थ माझ्या बरोबर होते, ते म्हणले, तुला कौंडिण्य ऋषींनी दर्शन दिलं? म्हटलं, तुम्हाला कसं कळलं? ते म्हणले, मला व्हायब्रेशन्स आली की कौंडिण्य ऋषी तुला दर्शन देतात, म्हणून तुझ्या व्हायब्रेटरी एरियामध्ये मी घुसलो त्यांचं दर्शन घ्यायला. पण ज्या क्षणी त्यांना कळलं की मी ते भेदून आत येतो, त्या क्षणी ते अंतर्धान पावले. तर त्यांचं दर्शन त्यांना झालंच नाही, होऊ शकलं नाही. कौंडिण्य ऋषी आपण कधीतरी जुन्या काळामध्ये नाव ऐकलेलं आहे, पण तसंही ते काही खूप फेमस आहे असं नाही. पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कौंडिण्य ऋषींना खूप महान ऋषी म्हटलं जातं. सगळ्यात वरचा दर्जा दिला जातो आणि त्यांचं दर्शन हे अतिदुर्लभ आहे. अशी दर्शनं मला कृपेनेच झाली, कारण की याच्यामध्ये माझा काही सहभाग नव्हता की मला त्यांचं काही दर्शन व्हावं. एकदा माझ्या घरी श्रीमद भागवत याचा सप्ताह होता. एक महाराज होते, तर त्यांची माझी अशीच भेट झाली आणि त्यांना माझ्याबद्दल अतीव प्रेम निर्माण झालं आणि ते म्हटले की मी तुझ्या घरी येणार आणि श्रीमद भागवत सप्ताह करणार. आणि ते स्वतः डॉक्टर होते. त्यांची दोन्ही मुलं, मुलगी, जावई, सुना सगळे डॉक्टर. मुंबईला ते खूप मोठे डॉक्टरची प्रॅक्टिस करत होते, श्रीमंत. आणि अचानक त्यांना वैराग्य आलं आणि त्यांनी हे सगळं सोडून देऊन त्यांनी श्रीमद भागवताचा अभ्यास करायला सुरुवात केली. सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला, पण श्रीमद भागवत अभ्यास करायला लागले आणि ते अत्यंत प्रसिद्ध असे श्रीमद भागवतकार झाले. त्यावेळेला ते खूपच फेमस होते. पण मला म्हणाले की नाही, मी तुझ्याकडनं एकही रुपया घेणार नाही, मला तुझ्या घरी येऊन करायचे भागवत सप्ताह. म्हटलं, माझ्या घरी असं काय वेगळं आहे? तर ते म्हटले, तुला माहिती आहे तुझ्या घरी काय वेगळं आहे? तुझ्या घरी देवांचा, संतांचा निवास आहे आणि मला तिथे सेवा करायची आहे. तर म्हटलं, जरूर या. मग ते आले. 7 दिवस त्यांनी तो भागवत सप्ताह केला आणि प्रत्येक दिवशी आध्यात्मिक क्षेत्रातले कोणी ना कोणीतरी तिथे सप्ताहासाठी यायचे. आणि म्हणजे एका दिवशी समर्थ रामदास स्वामी, एका दिवशी विठ्ठल पंढरपूरचा, एका दिवशी हनुमंत, अशी दर्शनं तिथे येणाऱ्यांना झाली. तिथे येणाऱ्यांना पण झाली. खरंच हे सगळं आमच्या आकलना पलीकडचं आहे. असं वाटतं की दादा तुम्ही कोणत्या तरी वेगळ्याच डायमेन्शन मध्ये आहात. आमच्या VSSच्या साधक डॉक्टर वृषाली पटवर्धन यांना देवीची एक इतकी सुंदर आरती आली. दादा, आज ध्यानगीत म्हणून तुम्ही ती गायला तर खूप छान वाटेल. हो, जरूर. सगळ्यांनी डोळे बंद करा. रिलॅक्स युअर बॉडी, रिलॅक्स युअर माइंड. जय देवी, जय देवी, जय जय स्वयंभू आदि शक्ति दुर्गा.
दुर्गा माता। जय देवी जय जय स्वयंभू आदि शक्ति दुर्गा माता। प्रकटली से तू तुंगी क्षेत्री उद्धरण्या भक्ता प्रकटली से तू तुंगी क्षेत्री उद्धरण्या भक्ता जय देवी जय जय स्वयंभू आदि शक्ति दुर्गा माता। अष्टभुजा तू स्वयंभू माता। अष्टभुजा तू स्वयंभू माता। संहारिण्या दुर्जनासी आता। संहारिण्या दुर्जनासी आता। शस्त्र धरिलेसी वेगे हाता। शस्त्र धरिलेसी वेगे हाता। शुभांगिनी तू गरुडवाहिनी मूर्तिमंत ममता। लवलाही तू पावसी आम्हा भक्ता। स्मरण तुझे करिता जय देवी जय जय स्वयंभू आदि शक्ति दुर्गा माता। रूप तुझे मनोहर कल्याणकारी। रूप तुझे मनोहर कल्याणकारी। शरणागत जो येई त्यासे उद्धारी। शरणागत जो येई त्यासे उद्धारी। आदिशक्ती दुर्गा माते तू जगजननी। आदिशक्ती दुर्गा माते तू जगजननी। भक्ति भावे ठेवितो माथा तव चरणी। भक्ति भावे ठेवितो माथा तव चरणी। जय देवी जय जय स्वयंभू आदि शक्ति दुर्गा माता। कधी झाली चूकती पदरात घ्यावी। अज्ञली करू मी तुझे कृपा सो द्यावी। कधी झाली चूकती पदरात घ्यावी। अज्ञली करू मी तुझे सदा कृपा सो द्यावी। वा वा दादा, तुम्हाला प्रत्यक्ष देवीचं दर्शन तुंगी क्षेत्रात होणं आणि वृषालीताईंना तिची आरती येणं हे सगळंच अद्भुत आहे. श्रोते हो, तुमची ही अनुभूती आम्हाला जरूर कळवा. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे VSS मिशन. इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद. वेबसाईट www.vssmission.in. यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 918308788500. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन. VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.